तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल या आजच्या लेक्चरमध्ये। आज आपण ई कॉमर्स म्हणजे काय, ई कॉमर्स म्हणजे काय, त्या ई कॉमर्सचे प्रकार कोणते त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत, जेणेकरून पेपरच्या दृष्टिकोनातून आणि तुम्ही जर बिझनेसमॅन असेल किंवा तुम्ही कन्झ्युमर असेल तर तुम्हाला या गोष्टीची माहिती असायला पाहिजे। त्यासाठी आपण टोटल कॉमर्सचे प्रकार कोणते आहेत, त्याच्या व्याख्या काय आहेत, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला आज माहिती घ्यायची आहे। माहित असेल तरी पण हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि माहित नसेल तरी पण हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्ही इतर मित्रांना शेअर करा, ठीक आहे। ठीक आहे, इथे माहिती मी लिहून दिलेली आहे, त्याला आपण प्रॉपर समजून घेऊ। ई कॉमर्स, आता हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा इकॉनॉमिक्स मध्ये येतात, ठीक आहे। इकॉनॉमिक्स मध्ये येतात, बिझनेस मध्ये येतात किंवा कन्झ्युमर टू बिझनेस, बिझनेस टू बिझनेस, ठीक आहे। म्हणजे एखादा उद्योग जर आपल्याला करायचा असेल किंवा आपण ग्राहक आहे तर आपल्याला ही माहिती ग्राहकाच्या दृष्टिकोनातून ही माहिती माहित पाहिजे, आणि आपण जर एखादा बिझनेस किंवा उद्योग करत असेल त्याबाबत सुद्धा ही माहिती आपल्याला माहित पाहिजे। आणि आपण भारतात राहतो, आपण महाराष्ट्रात राहतो, आपण नागरिक आहे, तर आपल्याला ही माहिती माहित पाहिजे, ठीक आहे। बघा, ई कॉमर्स म्हणजे काय, ई कॉमर्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स। इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स याच्यामध्ये काय होतात, आपण काही वस्तू ऑनलाईन मागवतो किंवा आपण ऑनलाईन विकतो, म्हणजे जे काही आपण इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी विक्री करतो त्याला ई कॉमर्स म्हणतात, इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स म्हणतात, ठीक आहे। बघा, इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स म्हणतात कशाला, ई कॉमर्सला। इंटरनेटच्या साहाय्याने व्यवसाय करणे, इंटरनेटच्या साहाय्याने व्यवसाय करणे त्याला आपण ई कॉमर्स म्हणतात। जसं की आपल्याला एखादं शर्ट घ्यायचं आहे पण आपल्याला शॉपमध्ये जायची गरज नाही, तर आपण कुठे जातो, Amazon, फ्लिपकार्ट, हे जे काही ई कॉमर्स वेबसाईट आहे, ई कॉमर्स स्टोर आहे, तिथे जाऊन आपण खरेदी करतो, ठीक आहे। एवढं तर मानता तुम्ही। आता या इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स मध्ये काय काय येते तर बघा, इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू व सेवांची खरेदी विक्री होय, वस्तू आणि सेवा, वस्तू आणि सेवाची खरेदी विक्री होय म्हणजे ई कॉमर्स। क्लिअर झालं। आता याच्यामध्ये आपण काय करतो, आधी पारंपरिक आपली पद्धत काय होती, एखादी गोष्ट विकत घेण्याची पारंपरिक पद्धत होती दुकान। आपण एखादं काम आपल्याला विकत घ्यायचं, एखादी वस्तू विकत घ्यायची आहे तर आपण दुकानामध्ये जाऊन विकत घेत होतो। तसेच आपल्याला एखादी घरी लागणारी वस्तू घ्यायची असेल तर आपण मार्केटमध्ये जात होतो, मार्केटमध्ये जाऊन आपण खरेदी करत होतो। त्यानंतर स्टोर्स आहे, वेगवेगळे स्टोर्स असतात, स्टेशनरी स्टोर्स आहे, त्यानंतर कपड्याचं स्टोर्स आहे, किंवा जे काही दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही वस्तू खरेदी करतो त्याला आपण एकतर कुठे जातो, दुकानात जातो, मार्केटमध्ये जातो किंवा स्टोर्समध्ये जातो। तिथे जाऊन फिजिकली आपण तिथे जाऊन ते वस्तू घेतो, ते पारंपरिक पद्धत होती। आता त्या पद्धती चेंज झाल्या, दुकानामध्ये जे सामान भेटते ते पण मिळेल, मार्केटमध्ये जे सामान मिळते म्हणजे वस्तू मिळेल किंवा सेवा मिळेल ते पण मिळेल, आणि स्टोर्समध्ये जे आपल्याला महत्वाची वस्तू आहे ते पाहिजे ते पण मिळेल ई कॉमर्सच्या माध्यमातून। क्लिअर झालं। ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स, इंटरनेटच्या माध्यमातून आपण वस्तूची खरेदी विक्री करतो। क्लिअर झालं, ठीक आहे। आता ई कॉमर्सचे प्रकार कोणते कोणते आहेत आधी बघून घेऊ आपण, ई कॉमर्स मध्ये काय काय येतात। तर बघा, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग कोणी पण करते, घरी बसून शॉपिंग करतो आपण, म्हणजे ते जे Amazon आहे कंपनी आहे, जे फ्लिपकार्ट कंपनी आहे, ते आपल्याला काय देतात, सेवा देतात। आपण जे काही वस्तू खरेदी करतो आपण त्याला पेमेंट करतो, गेटवे पेमेंट करतो, आणि तो एक व्यक्ती घेऊन पार्सल घेऊन डिलिव्हरी देतो आपल्याला, म्हणजे ती वितरण सेवा, ठीक आहे। म्हणजे सेवा आणि वस्तू याची खरेदी विक्री करणे म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म। क्लिअर झालं। आता ई कॉमर्सचे प्रकार कोणते ते बघू, ते आपल्याला माहित असायला पाहिजे। तर पहिला जो प्रकार आहे तो आहे B2C। B2C चा अर्थ असतो बिझनेस टू कन्झ्युमर, बिझनेस टू कन्झ्युमर। Amazonचा बिझनेस आहे, तो कोणाला सेल करतो, आपल्याला कन्झ्युमरला सेल करतो, म्हणजे इथे काय येईल, बिझनेस टू कन्झ्युमर मध्ये Amazon, फ्लिपकार्ट, म्हणजे जे काही व्यवसाय आहे, जो काही बिझनेस आहे, तो ग्राहकांपर्यंत वस्तू सेल करतो, त्याला आपण B2C म्हणतो, ठीक आहे। ई कॉमर्सचे प्रकार B2C, बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे बिझनेस जो आहे म्हणजे Amazon हा बिझनेस आहे किंवा व्यवसाय, तो ग्राहकापर्यंत वस्तू विक्री करतो, ठीक आहे, ग्राहकांना वस्तू सेल करतो, त्याला म्हणतात B2C, ठीक आहे, B2C। आता आपण बघू B2B काय आहे, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे आता मला जर एखादा बिझनेस करायचा आहे, मला जर आपल्याला स्टोर बनवायचा आहे
किंवा मला लोह्याची गरज लागते, म्हणजे लोह्यापासून मी काहीतरी बनवतो, लोह्यापासून मी खुर्ची बनवतो, लोह्यापासून मी जे काही वस्तू ते बनवतो, तर तो जो कच्चा माल आहे तो कच्चा माल मला कुठून विकतच घ्यावा लागेल ना. म्हणजे जो ट्रेडर्स आहे ऑलरेडी कच्चा माल प्रोव्हाइड करतो, त्याच्यापासून मी कच्चा माल घेईल, त्याच्यापासून वस्तू बनवेल आणि मग ते विकेल. B2B, बिझनेस टू बिझनेस. ठीक आहे, कच्चा माल पुरवणारे उद्योग B2B मध्ये येतात आणि हे ई कॉमर्सचे प्रकार आहेत. थर्ड क्रमांक आहे C2C. C2C चा अर्थ काय होतो? C2C, कंझ्युमर टू कंझ्युमर. ग्राहक एकमेकांना वस्तू विकतात आणि खरेदी करतात. म्हणजे ग्राहकच वस्तू विकतात आणि ग्राहकच खरेदी करतात. जसं की आता मी एखादा मोबाईल जर मी घेतला आणि त्याला मला विकायचा आहे, तर मला ग्राहकालाच विकायचा आहे. मी मोबाईल घेतला ना व्यवसाय म्हणजे बिझनेस मधून, ज्याचा काही बिझनेस असतात, जसं की रेडमी आहे याचा बिझनेस आहे, चायनाचा मोबाईल याचा बिझनेस आहे, आयफोन आहे याचा बिझनेस आहे, तो बिझनेस आहे त्यांचा. त्याच्यापासून मी काय केला, मोबाईल घेतला, म्हणजे मी कंझ्युमर झालो आणि मला तो विकायचा आहे दुसऱ्या कंझ्युमरला विकायचा आहे, दुसऱ्या ग्राहकाला विकायचा आहे. तर मी कुठे विकन? OLX. आणि आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल किंवा आपल्याला सेकंड हँड टेबल पाहिजे असेल किंवा सेकंड हँड कूलर पाहिजे असेल किंवा सेकंड हँड फ्लॅट पाहिजे असेल, म्हणजे सेकंड हँड मोबाईल पाहिजे असेल, सेकंड हँड बाईक पाहिजे असेल, तर आपण कुठे जातो? OLX हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये C2C होतात. कंझ्युमर जो ग्राहक आहे तोच त्याचा फोन असेल किंवा वस्तू असेल तो सेल करतो दुसऱ्या ग्राहकाला. ठीक आहे, तर C2C म्हणतात त्याला, ग्राहक ते ग्राहक, कंझ्युमर टू कंझ्युमर. ठीक आहे, म्हणजे ग्राहक एकमेकांना वस्तू विकतात आणि खरेदी करतात, त्याला C2C म्हणतात. ठीक आहे, आपण सुरुवातीला काय बघितलं? B2C, बिझनेस टू कंझ्युमर, जसं की Amazon, फ्लिपकार्ट. ठीक आहे, व्यवसाय काय करतात? ग्राहकाला सेल करतात. B2B बघितलं, आपल्याला कच्चा माल पाहिजे असेल तर आपण ज्याचा बिझनेस असेल त्याच्यापासूनच आपल्याला कच्चा माल घ्यावा लागेल, म्हणजे B2B, बिझनेस टू बिझनेस. आता आपण बघितलं C2C, कंझ्युमर टू कंझ्युमर, म्हणजे आपल्याला एखादा मोबाईल आपण घेतला आणि आपल्याला तो विकायचा आहे, तर आपण ज्या प्लॅटफॉर्मवर विकतो तिथून पण ग्राहकच घेतात, म्हणजे आपण पण ग्राहक आणि समोरचा पण ग्राहक, त्याला C2C म्हणतात. आता बघू C2B, कंझ्युमर टू बिझनेस. आता याच्यामध्ये काय होतात? मी एक सेलिब्रिटी आहे आणि मी सेलिब्रिटी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने शॉप ओपन केलेलं आहे कपड्यांचं आणि मला बरेचसे लोक ओळखतात किंवा मी एक सेलिब्रिटी आहे, मला बरेचसे लोक ओळखतात, तर जे बिझनेसमॅन आहेत ते मला हायर करेल की माझ्याकडे या तुम्ही आणि प्रमोशन करा. म्हणजे बघा काय आपण बघत आहे, C2B म्हणजे कंझ्युमर टू बिझनेस. आता मी कंझ्युमर आहे आणि समोरचा बिझनेस आहे. ठीक आहे, ग्राहक व्यवसायांना सेवा देतात. जो काही ग्राहक आहे, जसं मी एक फ्रीलान्सर आहे किंवा मी एक सेलिब्रिटी आहे, मी त्यांना सेवा देत आहे प्रमोशनचा, म्हणजे मीनं सेवा दिल्यामुळे त्यांचा बिझनेस ग्रो होत आहे, त्याला म्हणतात C2B. क्लिअर झालं? आता जो 5वा पॉइंट आहे त्याला म्हणतात B2A, बिझनेस टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. येस, बिझनेस टू ऍडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये काय होतात? व्यवसाय सरकारला सेवा पुरवतात. आता जो काही IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक व्यवसाय, डेटा मॅनेजमेंट करतात, तो डेटा सरकारला जातो. IT कंपनी डेटा सरकारला देतो, म्हणजे तो कोणता व्यवसाय करतो? B2A. ठीक आहे, तसेच टेंडर्स, जे काही टेंडर्स असतात गव्हर्नमेंटचे, ते बिझनेसमॅन टू ऍडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर बघा C2A, आपण काय काय बघितलं? B2C बघितलं, B2B बघितलं, C2C बघितलं, C2B बघितलं, B2A बघितलं. आता महत्वाचा पॉइंट आहे C2A, म्हणजे कंझ्युमर ते सरकार. ठीक आहे, म्हणजे कंझ्युमर टू ऍडमिनिस्ट्रेशन. ग्राहक सरकारला सेवा देतात. जर मला गाडीची नोंदणी करायची असेल तर मला फी भरावं लागेल, मला टॅक्स भरावं लागेल, बरोबर? तर मी तो टॅक्स भरेल, मग तो कशामध्ये येईल? C2A मध्ये येईल. जसं की मला वीज बिल भरायचं आहे, म्हणजे सरकारला मला काय करायचं आहे? बिल द्यायचं आहे, वीज बिल द्यायचं आहे. विजेचा वापर मी करत आहे, मला वीज बिल द्यायची आहे, तर मी ग्राहक सरकारला सेवा देतात. म्हणजे गाडीची नोंदणी आहे, बिल भरणं आहे, टॅक्स आहे, फायलिंग आहे, जे काही असेल ते असतात C2A मध्ये. ही महत्वाची माहिती आहे ई कॉमर्स बद्दल. ठीक आहे, ई कॉमर्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स. आणि इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करतो आपण, खरेदी विक्री करतो. मग त्याचे काही प्रकार आहे. पारंपरिक पद्धत होती की दुकानात जाणे, शॉपमध्ये जाणे, मार्केटमध्ये जाऊन खरेदी विक्री करणे. त्यानंतर मग ते प्रकार आहे ई कॉमर्सच्या माध्यमातून काय करतो आपण? अशा पद्धतीने कार्य करतो.
ठीक आहे. तर ही माहिती लहान मुलांना माहीत असायला पाहिजे, त्यानंतर तरुण व्यक्तीला माहीत असायला पाहिजे, तुम्ही जर म्हातारे झाले असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे, कारण की इथे आपल्याला कन्फ्युजन नको, कारण की आपण आर्थिक त्याचा विचार करून आपण हे आजचं लेक्चर बनवलेलं आहे. तुम्हाला जर असेच लेक्चर पाहायचे असेल तर आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप कमी वेळामध्ये आपण एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. धन्यवाद.